विकेटनं गोलंदाजी केली जाईल. पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. आपण अजून पाहता येतो ना, महत्वाची लढाई या मॅच मध्ये. जिंकलं तर टॉप 6 मध्ये प्रवेश आणि या स्पर्धेमध्ये असती तर टिकून राहील आणि हरला तर थेट घरचा रस्ता पत्करावा लागेल. गेम ऑन. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीम साठी. लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल रोहिदास निरगुडासाठी. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिथे अंकुश कुर्डाला मला सांगत असताना की हा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूची सांगता यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली आहे. आपण पाहतो होतो ना, चांगली सुरुवात आपल्या टीम साठी करत असताना बेडीसगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा पाहिला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न रोहिदासचा निरगुडचा राहिलाय. दुसरा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न परंतु इथे थोडीशी फॉर्मलिंग झाली. अति घाई संकटात नाही. क्रिकेट मध्ये म्हटलं जातं ना, थोडीशा चुक्या तुम्हाला मागण्या ठरू शकतात आणि या मॅच मध्ये पहिला धक्का लागत असताना 440 वॉट का धक्का. खडकी टीमला फलंदाज रोहिदास निरगुडा. बॅक टू द डगआउट. यावेळेस आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पहिला फलंदाज बाद झाला. एकही धाव बनवू शकला नाही. आपल्या टीमसाठी थोडासा 0 ठरलाय आणि इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आपण पाहतोय फिरकीचा जादूगार ज्यांना आपण पाहिलं अनंत निरगुडा. युनिट नंबर 3 आपण पाहू शकाल. ऑलराऊंडरचा हा देखील खेळाडू आहे. त्या खेळाडूमध्ये सर्व गुण संपन्न तुम्हाला पाहायला मिळतील असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्या युनिट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज अनंत निरगुडाला तुम्ही पाहू शकाल. ज्याने पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. प्रत्येक 11 धारोडच्या विरोधात अगदी शांत ठेवलं प्रत्येक 11 धारोड टीमच्या सर्व खेळाडूंना आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. युनिट नंबर 3 वरती अनंत निरगुडा फिरकीचा जादूगार. पण जो सध्या तरी आता इथून तो डाव सावरावाचा आहे. सध्या तरी प्रथमतः बॅटिंग करत असं तथापि एकही धाव नाहीये आणि तिथे फलंदाज रोहिदासला परतावा लागला. पुन्हा एकदा तयार गोलंदाज आपण पाहू शकाल. राईट मोर द विकेट मंगेशला आपण पाहतोय. आज खऱ्यात आणि दोन गावाची लढाई मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू खुला टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर डीप मध्ये तिथं झेल टिपला जातोय. बिग विकेट डाऊन. वन मोर विकेट. बॅक टू बॅक दुसरा धक्का या मॅच मध्ये लगत असताना ओम साई खडकी टीमला फलंदाज अनंत निरगुडा. बॅक टू डगआउट. थँक्यू. कौतुक करावं तेवढं फारसं कमीच मंगेचं. कारण असा खेळाडू मी तुम्हाला सांगितलं की ऑलराऊंडरचा खेळाडू आहे. त्या खेळाडूमध्ये सर्व गुण संपन्न तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलमध्ये चेंज ऑफ द पेस. प्रत्येक बॉल व्हेरिएशन. प्रत्येक बॉलमध्ये थोडंसं गती परिवर्तन. हीच तर गुणवत्ता मंगेशकडे पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळावं आणि कशा विकेट काढाव्या ना त्या मात्र मंगेशकडून तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अद्याप एकही धाव बनवू शकला नाहीये. 2 फलंदाज बाद झाल्यात. ओमसाई खडकी टीमचे थोड्याशा बॅकफुटला नेऊन टिपवलाय तो मंगेश उघडा या खेळाडूंना. भरपूर चांगली गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 षटकांची लढत आणि या षटकामध्ये अद्याप एकही धाव नाहीये. 2 विकेट इथून संपन्न केल्यात आणि विचार जर केला तर 3 चेंडूतून फेकत असताना मंगेश उघडा तुम्हाला पाहायला मिळतात. चौथा चेंडू पुन्हा एकदा फेस करेल भानुदास निरगुडा. युनिट नंबर 4 वरती फलंदाज. हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय क्लीन बॉल्ड. फलंदाज बाद. सलगचा तिसरा धक्का या मॅच मध्ये लागत असताना वन मोर विकेट डाऊन. आजच्या दिवसातला हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज मंगेश उघडा ठरलाय. शेवटच्या सामन्यामध्ये यश मिळत असताना बेडीसगाव टीमला फलंदाज भानुदास निरगुडा. बॅक टू डगआउट.
करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 5 वरती गणेशला आपण पाहू शकाल. डावखोऱ्याचा फलंदाज हा देखील हार्ड हिटर फलंदाज एकमेकांच्या डावपेच चांगले डावक असतील. यावेळेस आपण पाहतो पुढे एकदा मोठा फटका खेळायचा होता मिड विकेट रिझन मध्ये लागून कार्पेट भरपूर चांगला फटका चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. किंग ऑन फायर 5व्या बॉल वरती इथून स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना रन्स मिळतील 4. थँक्यू आपण पाहतो या आयुष्यात असं जगा की इतिहासात नाव नाही नावाचा इतिहास घडला पाहिजे. आता या मॅच मध्ये आपण पाहतो या 5व्या बॉल वरती बिगिट केलाय का गणेश उर्फ किंग त्याचं नाव आणि खऱ्या अर्थाने आज मात्र या स्पर्धेमध्ये स्वतःला तिथं सिद्ध करावं लागेल कारण मिळालेली संधीचं करावं लागेल सोनं. चौकार त्याच्या बॅट मधून लायला 4 धावा दफलकावरती आहेत. हा चेंडू यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता तिथे पिछे यश तिथे क्षेत्ररक्षक होते झेल तिथे टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन आणखीन एक फलंदाज परतावं लागेल गणेश इंदोळाला. शेवटच्या बॉल वरती गोड केलाय पुढे एकदा गोलंदाज मंगेश उघडाना फलंदाज बाद होईल गणेश इंदोळा बॅक टू डग आउट. थँक्यू चला बेडीसगाव टीम जास्त टीम मीटिंग करू नका. 6 बॉल मध्ये 4 धाबा इथून धाबा जमा करत असताना प्रथमतः बॅटिंग करत असताना पूर्णपणे बॅकफुटला नेऊन टेपवलं तर ओमसाई खडकी हा संघ. आज कदाचित खेळाडू कक्षामधनं आवाज जास्त थोडासा पाहायला मिळतोय. थोडीशी बॅकफुटला गेला तर ओमसाई खडकी हा संघ परंतु हरकत नाहीये. क्रिकेट आहे क्रिकेटचं समीकरण म्हटलं तर रंग बदलणार सरडा. कदाचित वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये किंग सारखा फलंदाज जर शेवटच्या बॉलवरती षटकार जर आलास तर धावसंख्या धावफलकावरती चांगली उभारू शकला असता परंतु तिथे शतकषक होता विजय पण विजयने चांगली तिथे झेल टिपल्या आणि परतावं लागलंय गणेश शिंदोळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतो युनिट नंबर 6 वरती सागरला आपण पाहू शकाल. आता खऱ्या अर्थाने या जोडीला 3 षटकं इथून खेळावा काढावं लागतील कारण अद्यापही एकही चांगला खेळाडू मागे पाहायला मिळत नाहीये परंतु अजूनही हार्ड हिटर एक डगआउट कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. प्रवीणजी निरगुडा ग्रामपंचायत कारावचे लिपिक आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व गुण संपन्न त्या खेळाडूमध्ये पाहायला मिळतात. ऑलराऊंडरचा खेळाडू देखील आहे परंतु सध्या तरी आपण पाहतो खेळाडू कक्षामध्ये प्रवीण निरगुडा अजूनही मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय परंतु या जोडीला आता इथून चांगली पार्टनरशिप करावी लागेल. 4 धावा दफलकामध्ये पाहायला मिळतात. पहिलं इथून षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज टीमचा कुल कप्तान राहुलला आपण पाहतो. चला बेडीसगाव टीम जास्त तुम्ही टीम मिटिंग करू नका. आयोजकांची सूचना येते की जास्त तुम्ही टीम मिटिंग केलं तर तुम्हाला 2 धाबांचं पॅनलाइज करू. 4 धाबा दफलकावरती आहेत. आपण पाहतोय सेकंड एंडवरती दीपक निरगुडा ऑन स्ट्राईक. अद्याप एकही चेंडू फेस केला नाहीये परंतु इथून तो डाव सावरावा लागेल दीपक निरगुडाला कारण अद्याप विचार केला तर 5 फलंदाज इथून बाद 4 फलंदाज इथून बाद झालेत. ओमसाई खडकी टीमचे सलामीला गेलेला फलंदाज दीपक निरगुडाला पण पाहतोय. अगदी प्रत्येक 11 धारोळ टीमवरती तुटून पडलेला हा फलंदाज तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाला परंतु आता इथून दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल राहुल राईट मोठा विकेटने गोलंदाजी केली जाते. हा चेंडू खोलर टपाचा पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी यापेक्षाही चांगले कमबॅक तुम्हाला काय पाहायला मिळेल. राहुल तुम्हाला पाहायला मिळेल अगदी विचार जर केला तर कमी वयाचा खेळाडू परंतु त्यामध्ये चांगली गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना एखाद्या खेळाडूचा जर चांगला खेळ होत असेल मात्र त्याचा दिवसभर चांगला खेळ होत असतो सातत्याने तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावा लागतो मॅच मध्ये परंतु सध्या तरी आता बेडीसगाव संघ हा सध्या तरी पक्कड मजबूत करत असताना ओमसाई खडकी टीमच्या विरोधात फार महत्वाचे मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बेडीसगाव टीमने चांगली कमालीची गोलंदाजी केली. हा चेंडू पण एकदम मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतमधली कडा घेत चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये शेवटच्या मोमेंटला झाल्या चुक्या चेंडू सरळ निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये नशिबाचा मेळतून चौकार ओमसाई खडकी टीमला दीपकच्या बॅट मधून. थँक्यू. वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात दोघात फरक इतकाच आहे
की गुरु शिकून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते. सध्या तरी वेळ आहे ती ओमसाई खडकी टीमवरती आलेली तुम्हाला पाहायला मिळतात. बॅटची आतमधली कडागेट चेंडू लॉंग स्टॉप मध्ये पाहायला मिळाला. नशिबाचा मिळाला चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 8 धाव पाहायला मिळतात. जिथं शांत ठेवले राहुल ना दीपक निरगुडेला परंतु त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय. तिसरा चेंडू हा चेंडू शॉर्ट पिच आहे त्यावरती भरपूर मोठा फटका. चेंडू सरळ निघून चाललाय फाईन क्षेत्रामध्ये. आमचे अंकुश कुराडे सर सांगत असताना या बॉलवरती रन्स मिळतील 6 षटकार. भाग पाडलाय कारण 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर लगेच मंगेश कान मंत्र देत असताना टीमचा कॅप्टन आहे त्यांना चांगलाच ठाऊक आहे दीपक निरगुडाची विकेट ही फार महत्वाची आहे. सध्या तरी आपण पाहतोय एका हाती किल्ला लढवत असताना दीपक निरगुडा. दीपक ऑन फायर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 14 धावा. चांगली फलंदाजी दीपक निरगुडा असा खेळाडू आहे की कुठल्याही टायमाला तो कुठल्याही गोलंदाजावरती आक्रमण करतोय आणि सध्या तरी आक्रमण चालू आहे गोलंदाज राहुल वरती. हा चेंडू तुम्हाला विचार केला तर डेट दिला जाईल कदाचित. इथून राहुलला माहिती आहे मनगट विकेट तुम्हाला दिला जाईल परंतु सध्या तरी चाणाक्षत परंतु तेवढा चाणाक्ष आणि सर्वगुण संपन्न खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. नॉस्ट्राईक एंडवरती सागर निरगुडा ज्याने कमी वयामध्ये आपलं ओमसाई खडकी टीम मध्ये स्थान मिळवलंय. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक सातत्याने हाताळतं परंतु थोड्या सध्या तरी आता फ्लॉप आहे. हा चेंडू यावरचा आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता. यावरचा आपण पाहतोय बॅटच्या रडार मध्ये चेंडू सरळ निघून चाललाय फाईनच्या क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4. थँक्यू. आता खेळाडू कक्षामधून आम्हाला टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय कारण थोडासा नाराज होता ओमसाई खडकी हा संघ एका हाती केला लढवत असताना. या मॅच मध्ये दीपक निरगुडा आपण पाहतोय चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 3 बॉलवरती 3 मोठे फटके. धावसंख्या धावफलकावरती जशी सर बंदुकीतून बाहेर गोळी पडावी ना तशी मात्र धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते वाऱ्याच्या वेगाने. अगदी विचार केला तर 3 चेंडूवरती 14 धावा पहिल्या षटकामध्ये मंगेशला पाहिला जिथं शांत ठेवलं ओमसाई खडकी टीमच्या सर्व खेळाडूंना परंतु सध्या तर आपण पाहतो स्ट्राईक एंडमध्ये दीपक ऑन फायर. 3 चेंडूवरती 14 धावांची बहारदार खेळी करणारा 4 चेंडूवरती 14 धावांची बहारदार खेळी करणारा हा दीपक निरगुडाला आपण पाहतोय. फार महत्वाची मॅच आणि फार महत्वाच्या मॅच मध्ये भरपूर चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये करत असताना एक चौकार 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय. थोडासा चर्चेत आणलाय गोलंदाज राहुल वरती थोडासा हल्ला चढवला जातोय. कदाचित या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ऐकवडल्या गेल्या दीपक निरगुडाच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळतात. 5वा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज. हा चेंडू खोला टपात पाहायला मिळतोय. बॅटची खड आहे की हा चेंडू निर्धाव आहे. कदाचित हा इथून दोन्ही पंचांच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल. हा चेंडू निर्धाव आहे की दीपकची विकेट आहे. हा इथून तुम्हाला दोन्ही पंचांच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग. तोपर्यंत ऐकूया एक चांगलं शीर्षक की डीजे मास्टरच्या माध्यमातून. सिद्धून बॅटचे लिडिंग एज नाही आणि कदाचित हा चेंडू निर्धाव आहे. अंकुश कुराडे सर सांगत असताना मी हा चेंडू निर्धाव आलाय. आता 5व्या बॉलवरती यश मिळालं जात आहे गोलंदाज राहुल वरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या टप्प्याची तुम्हाला नियंत्रण गोलंदाजी करावं लागेल. कदाचित तुम्हाला दीपक निरगुडाला इथून जर बाद करू शकले तर कमी धाबांवरती रोखू शकाल आणि जर 4 षटक दीपक निरगुडाने खेळून काढले तर 45 ते 50 धाबा हे मात्र निश्चित येतात. तसा हा चेंडू मोठा फटका खेळला नाहीये परंतु क्रिकेटचा क्लास खेळ दाखवलाय. आता खऱ्या अर्थाने मास्टर माइंडचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. सिंगल आली. या सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 19 पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 19 पाहायला मिळतात. 4 गड्याच्या नुकसानात ओमसाई खडकी या संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना. चला बेडसगाव संघ जास्त टीम मीटिंग करू नका. मॅचचा रुधून तुम्ही तोडू नका. सध्या तरी दीपक निरगुडा लय मध्ये आलाय. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार आणि 1 षटकार पाहिला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना
आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये कोणाला आणलं जाईल हा चर्चेत मात्र गोष्ट होती बेडसगाव टीमच्या सर्व खेळाडूंची. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज अंकुशला पाहावा लागेल. इथून तिसरं षटक अंकुशच्या हातामध्ये दिलंय. कदाचित मंगेशनं दाखवलेला इथून मंगेशने इथून खऱ्या अर्थाने स्वतः संगनायक मंगेश आणि त्याने दाखवलेला इथून विश्वास मात्र इथून अंकुशला त्या धाबावरती आता अंकुश लावावा लागेल. कारण दीपक निरगुडा ऑन फायर सध्या तरी आपण पाहतोय फार टच मध्ये खेळाडू असलेला हा तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय. आणि ओमसाई खडकी टीमला सातत्याने त्यांच्या माध्यमातून अगदी विचार जर केला तर चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी स्वतःच्या नावाची दरारा स्वतःच्या नावाचा छाप जरूर सोडलाय. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अंकुशला राईट द विकेटनं गोलंदाजी केली जाते. त्यांच्या अगेन्स्ट फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं राहुल वरती. आता इथून तिसऱ्या षटकामध्ये अंकुशला आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या मैदानावरती बाकी असेल आणि 12 चेंडूंमध्ये कितीपर्यंत धावा ऐकवू शकतो तो ओमसाई खडके टीमचा ऑलराऊंडरचा खेळाडू दीपक निरगुडा स्ट्राईक इन वरती. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. परंतु इथून निर्धार चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी बाद में हमारी या मॅच मध्ये साकारत असताना गोलंदाज अंकुशला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी अद्याप शांत ठेवलं पहिल्या चेंडूवरती. परंतु इथून शांत बसून जमणार नाही दीपक निरगुडाला. कारण त्यांना चांगलं स्टाऊक आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण जेवढ्या धाबा आपण स्वतःवर जेवढ्या धाबा आपण जमा करू शकतो तेवढ्या धाबा जमा करण्यामध्ये येशील. हा चेंडू खोल्या टपाचा पाहायला मिळतो. फार मोठा गॅप आहे. मंगेश मात्र बॉल वरती भरपूर वेगाने 2 टपाचा चेंडू गादर केला जाईल. चांगला थ्रो तुम्हाला पाहायला मिळेल. एका टप्पावरती जर चेंडू तिथून गॅदर केला आणि एकच धाव आली. कदाचित एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. सॉरी 20 धावा पाहायला मिळतात धावसंख्यावरती. आपण पाहतो इथून शांत ठेवलंय दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अंकुशनं पहिला चेंडू निर्धावाला त्यानंतर खोला टप्पाचा चेंडू फेकला. चेंज ऑफ द पेस इथून अंकुशला आता धावा कमीत कमी खर्च करावा लागतील. कारण दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक फेकलं गोलंदाज राहुलनं आणि त्यानंतर अंकुशनं इथं धावसंख्येला अंकुश लावायला सुरुवात केली. आपण पाहतो स्ट्राईक वरती सागर निरगुडा. मी तुम्हाला मगाशी चर्चेत आणलं की कमी वयामध्ये या खेळाडूंना ओमसाई खडकी टीम मध्ये जागा मिळवल्या. असा तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल सागर निरगुडा. असा यंगस्टारचा खेळाडू यंगस्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. बुद्धीच्या जोरावरती श्रीमंत होता येतं पण श्रीमंताच्या जोरावरती बुद्धिमान होता येत नाही. हा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सागर ऑन फायर. यावेळेस आपण पाहतोय सागरच्या बॅट मधून हा दर्जेदार सोक षटकार. पाहिलं तर सागर निरगुडा छोटा पॅकेट आणि बडा धमाका सागरच्या बॅट मधून षटकार पाहिलाय. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सागर ऑन फायर षटकार तर आला त्याच्या बॅट मधून. त्यावेळेस आपण पाहतो खोदून एकदा चेंडूला खोदून काढलाय पॉइंट मध्ये. तिथं शतक केलेल्या चुक्या आणि चेंडू सरळ निघून चाललाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत रन्स मिळतील 4. हा एक चौकार.
थँक्यू प्रवीण निरगुडा. एकच सांगेन, ना कद बडा ना पद बडा. आता खऱ्या अर्थाने जबरदस्त फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळतात दीपकच्या बॅट मधून. तब्बल त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिला तर तीन चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहिला. चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कड आहे. पॉइंट मध्ये शतरक्षक होता XYZ, तिथे झाल्या चुक्या आणि पाहता पाहता यावेळेस आपण पाहतोय मॅच मध्ये म्हटलं जातं ना, अतिगाई संकटातनी थोडस फंबलिंग झाली सागरची आणि परतावा लागला. इथून 5वा धक्का या मॅच मध्ये लागत असताना फलंदाज सागर निरगुडा बॅक टू डग आउट. थँक्यू. पहिल्या बॉलवरती इथून पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज सागरला परतावा लागला. इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती. आपण पाहतो यावेळेस अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवरती माझा आवडता खेळाडू आहे तो म्हणजे रवींद्र निरगुडा. आपण पाहतोय अगदी अष्टपैलूचा खेळाडू, परंतु काही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्याच्या डोक्यावरती आहेत. परंतु खेळापासून थोडासा क्रिकेटच्या खेळापासून थोडासा दूर झालाय. परंतु मी तर म्हणेन अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मी एकच म्हणेन या रवींद्रसाठी, जरी वाघ म्हातारा झाला तरी देखील तो शिकार करायला सोडत नाहीये. थोडा वेळ जाऊन देतो आणि खऱ्या अर्थाने इथून शिकार करत असताना फलंदाज रवीच्या बॅट मधून फाईन क्षेत्रामध्ये आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू. मी एकच सांगेन प्रवीण, जरी वाघ म्हातारा झाला ना तरी तो शिकार करायला सोडत नाहीये. मी अगोदर तुम्हाला सांगितलं रवींद्र निरगुडा असा खेळाडू आहे की त्या खेळाडूवरती कुटुंबाची जबाबदारी आणि कुटुंबाची जबाबदारी घेऊन सुद्धा चांगली फटकेबाजी आपण पाहतो. या ग्रामपंचायत पाषाणेमध्ये ते खऱ्या अर्थाने शिपाई आहेत. हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. लाईन तिथं तुम्हाला पाहायला मिळतं. मी तर म्हणेन विनाशकाली विपरीत बोलली. गरज होती का दीपक धाव घेण्याची आणि फलंदाजाला परतावा लागेल. 6वा धक्का या मॅच मध्ये लागत असताना रवींद्र निरगुडा बॅक टू डग आउट. थँक्यू सो मच. यावेळेस आपण पाहिला रवींद्र निरगुडा तुमच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज माझ्याकडनं असेल, कारण षटकार ठोकलाय. खऱ्या अर्थाने रवींद्र निरगुडासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी माझा आवडता खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळते ती 42 धावा दफलकावरती आहेत. आज खऱ्या अर्थाने खडकवाडी गावामध्ये प्रत्येक अँड्रॉइडच्या टीव्ही आहेत त्या सगळ्या ऑन असतील आणि प्रत्येकांची मोबाईल देखील ऑन असतील, कारण खडकवाडी टीमचा आज इथून खऱ्या अर्थाने हुकुमाचा एका या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना दीपक निरगुडा आपण पाहतोय. भरपूर चांगली फटकेबाजी आहे. धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळते तुम्हाला 42 धावा. प्रत्येकांची मोबाईल ऑन, प्रत्येकांच्या टीव्हीमध्ये अँड्रॉइड टीव्ही त्या सर्व ऑन असतील. यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहतोय शतरक्षक भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळतात. अलॉंग द कार्पेट रन्स मिळतील 2. चांगली धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील डबल डिजिटल मध्ये 44 धावा. कदाचित जेवण जास्त झालंय आणि आपण पाहतोय तो ना 44 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या दफलकावरती चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट ज्यांनी मिळवून दिले होते मंगेश आणि तशीच गोलंदाजी मात्र प्रत्येक गोलंदाजाला करायची होती, जमलं नाही. हा चेंडू आपण पुन्हा एकदा मोठा फटका पाहतोय. मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक एका टप्प्यावरती चेंडू गॅदर केला जाईल. थ्रोपैकी थोडीशी चुकीची आहे आणि चुकीचं रूपांतर आपण पाहतोय 2 धावा. आता शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज थनिशनं. कदाचित एक
एक षटकाराने एक चौकार खाल्ल्यानंतर लगेचच कमबॅक केला. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलमध्ये किती धावा येतील आपण पाहतोय. 46 धावा दफलकावरती आहेत. आपण पाहतो इथून चांगली फटकेबाजी करायची. 46 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. अद्याप विचार जर केला तर 5:25 अवधी झालेत आणि चला लगेच इथून चेंडू फेकायचा आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल त्यानंतर आपण पुन्हा एकदा कारावचा आवाज ऐकूया आमचे जवळील मित्र विजय डोके सरांचा. असं सन्माननीय हनुमानजी पवार आणि सन्माननीय मुकुंदजी कवटेकर यांना विनंती केली आमच्या व्यासपीठावरती स्तनपान व्हायचं आहे. तुमचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहतोया आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्या संयुक्त मानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. दोस्ती चषक 2023 पर्व पहिला आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय चांगलं आणि दमदार आयोजन. असं आयोजन मात्र अंबरनाथ तालुक्यामध्ये असं एकमेव मी पाहिलंय. पवेलियन देखील तुम्हाला 3 ते 4 पाहायला मिळतील आणि खेळाडूंसाठी एक चांगला व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता परंतु आणखीन एक सलगता चेंडू आलाय ती ते एक्स्ट्रा. कदाचित ही एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. वाईट बॉल आहे. या वाईट बॉलनं धावसंख्या दफलकावरती पुन्हा एकदा धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. इथून 6 फलंदाज बाद झालेत. एका हाती किल्ला लढवणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो दीपक निरगुडा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कदाचित दडपण आहे धनेशवरती. या बॉलवरती एखादा षटकाराला तर चांगली धावसंख्या 48 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. तर बाबा घाले माले वैताग आला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 48 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. डावखुराचा फलंदाज दीपक निरगुडा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा दिशा बरकटली जाते. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. सलगचे 3 चेंडू इथून आले तर वाईट आणि एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. आता खऱ्या अर्थाने टीमचा कॅप्टन भानुदास निरगुडा याच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळेल. 49 धावा दफलकावरती एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उमसाई खडकी या संघ चांगली धावसंख्या उभारू शकलाय तो उमसाई खडकी या संघ. एका हाती केला लढवणारा फलंदाज दीपक निरगुडा तुम्हाला पाहायला मिळतोय. अजूनही या मॅच मध्ये दमखम आहे. भरपूर चांगली फलंदाजी त्याने केली आहे. स्वतःला सिद्ध केलाय. स्वतःला तिथं सावरलाय. शेवटचा बॉल शिल्लक. हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि पाहता पाहता यावेळेस आपण पाहतोय नो चेंडू. बीमरचा इथून चेंडू घोषित केलाय अंकुश कुराडेनं आणि 4 इथून धावा ऍड. कदाचित शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉल वरती फ्री संधीचं करावं लागेल सोनं दीपक निरगुडाला. मी एकच म्हणेन प्रवीण निरगुडाने ज्याने आत्ता नुकतंच पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरलाय त्यांना चांगलं सावके. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही त्यांची रनिंग पाहतोय आणि या रनिंगचा मात्र उपयोग होत असताना प्रवीण निरगुडा आपण पाहिला. शेवटचा बॉल शिल्लक. फ्रीचा बॉल आणि फ्रीच्या बॉलवरती किती धावा. हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळला जातो आणि चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपक ऑन फायर. एका हाती किल्ला लढवणारा फलंदाज. रन्स मिळतील 4. हा येईल चौकार.
हॅलो. तर येणारे 24 चेंडू आणि 55 धावेची गरज असेल विजयासाठी टीम बेडसगाव संघाला. धन्यवाद सोनूजी आगिवले सर. यावेळेस आपण आवाज ऐकला या आधीचा खडकवाडी गावचे एक चांगले समालोचक. त्याच दरम्यान यातून जो संघ मात्र सामना जिंकेल तो मात्र या ट्रॉफीचा हकदार ठरेल. पाहूया कोणता संघ मात्र या ट्रॉफीवर आपलं नाव करतोय. यावेळेस सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली. टीम बेडसगाव संघाची गणपत आणि राहुल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असेल. पहिलं पिओनचा षटक घेऊन अनंता निरगुडा फिरकीचा जादूगर यावेळेस गोलंदाजीसाठी पाहू शकाल आपण. पहिलं पिओनचा षटक घेऊन आलाय. 24 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 55 धावा टीम बेडसगावला. तर या ग्राउंड साठी अगदी सुसज्ज ग्राउंड पाहतोय आपण. जेवढाही खर्च झालाय ना तेवढा सोहेब आणि रोहन या दोघांनी केलाय मित्रांनो. तब्बल 18,000 खर्च करून हे सुसज्ज ग्राउंड आपल्या समोर दिसतंय. ते या दोघांच्या मात्र मेहनतीचं फळ आहे आणि पूर्ण टीमने डोनेवाडी टीमने जे मेहनत घेतली ना त्याचं फळ आहे मित्रांनो. हे अगदी सुसज्ज ग्राउंड पाहायला गेलं. मी आलो होतो पहिल्या दिवशी, मला बोलवलं होतं सोहेब आणि रोहननी. खूप सारी बरीचशी घाण होती या ग्राउंडवर. आधीमध्ये खड्डे होते, कुठे ढूप होते, मध्ये कॉन्क्रीटचा पीच देखील होता. खूप सारी मेहनत घेतली आहे पूर्ण टीमने. त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. आणि पहिल्या चेंडूवर मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला जातोय. फलंदाज राहुल बॅक टू द डग आउट. हॅलो हॅलो. तर नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानामध्ये. सुभाष वन डाऊनचा फलंदाज. यावेळेस मात्र आल्या पहिल्या चेंडूवर आपल्या नावाची ओळख करून देत असताना गोलंदाज आनंदावर मात्र चढवला जातोय. हा हल्ला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहू शकता अगदी सुसज्ज हे मैदान. चांगली अशी आखणी केली गेली आहे डॅनी सरांकडनं. त्यानंतर चांगलं मात्र व्यवस्थापन टीम डोनेवाडी संघाकडून पाहू शकाल. अगदी सर्व स्पॉन्सरांनी ज्यांनी हातभार लावला या गोष्टीसाठी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने मी आभार मानतोय. अशीच मात्र मदत करत राहा. आपण पाहू शकाल आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ तालुक्याच्या मान्यतेने सामने परवानगी नंबर क्रमांक 17 ही स्पर्धा मात्र भरवली गेली आहे. आई एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी आयोजित दोस्ती चषक 2023 पर्व पहिलं. आणि पहिल्याच पर्वात अगदी अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन डोनेवाडी आयोजकांकडून करण्यात आलंय. यावेळेस युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहतोय. केटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील दाखवलं जातंय. त्यांचं देखील सहर्ष आभार मानतो. यावेळेस धावफलकर धावा लावल्या जातात. पिऊनच्या षटकामध्ये तब्बल 9 धावा. पाहिलं तर चांगलं आतापर्यंत षटक हाताला गेले गोलंदाज आनंदाकडून. पहिला ब्रेक थ्रो देखील निर्माण करून दिलाय. आपण सलामीचा फलंदाज पाहू शकाल. स्ट्राईकला गणपतला आणि नॉन स्ट्राईकला वन डाऊनचा फलंदाज सुभाष. संघाचा संघनायक यावेळेस आलाय 3ऱ्या क्रमांकावर. आणि ते गोलंदाजी मात्र चांगली केली जाते आनंदाकडून. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी फॉर्मलिंग झाली. एक धाव मात्र रोखू शकत नाही आणि 1च्या सरासरीने धाव फलक पुढे जायला आपण पाहू शकाल. दुहेरी अंकात मात्र धाव फलक लावले जातात 10.
तर यावेळेस पाहू शकाल षटक क्रमांक समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकात धावा लावल्या जातात. धाव फलकावर 12. 12चा वारा आता मात्र कोणाला लागतोय. तब्बल 55 धावांचा मात्र पल्ला गाठायचा टीम बेडसगाव संघाला. 12 धावा तर आल्यात. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि या 18 चेंडू मध्ये कशा प्रकारे चेसिंग केली जाते. पहिला गडी तर राहुलच्या स्वरूपात बाद झाला. अगदी गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच चेंडूवर क्लीन बोर्ड केलं गेले गोलंदाज आनंद निरगुडाकडून. यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय दुसरे षटक घेऊन मैदानामध्ये सागर. चला जास्त वेळ नका घेऊ. गोलंदाज सागर. हॅलो. सागर आलाय दुसरे षटक घेऊन. पहिला चेंडू चांगला फेकला जातो. अतिशय सुरेख अगदी जमिनीलगत चेंडूची डिलिव्हरी केली गेली आहे गोलंदाज सागर कडून. तर उद्याचा सामना असेल पहिला जय मल्हार लवाली विपक्ष कासगाव बी. त्यानंतर दुसरा सामना असेल श्री मलंगड विपक्ष काराव. तिसरा सामना असेल ओमसाई वांगणी विपक्ष शील ठाकूरवाडी. आणि चौथा सामना असेल कोडसावरेवाडी विपक्ष आरुषी इलेवन खडकी. या 8च्या 8 संघाने दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावं हीच मात्र विनंती असेल. आजचा पहिला दिवस थोडासा उशीर झाला परंतु उद्यापासून ठीक 9:30 ला पहिला चेंडू फेकला जाईल याची नोंद घ्यायची आहे. ज्यांचा पहिला सामना आहे त्या दोन्ही संघाने. तर भूषणजी निरगुडा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. यावेळेस चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज सागर कडून. अगदी अचूक टप्प्याचा मारा टिचून गोलंदाजी केली जाते. पहिले षटक हाताळलं काकानी त्याच्यानंतर पुतण्याला आणि काकाच्या पावलांवर पाऊल ठेवून मात्र इथे गोलंदाजी केली जाते. अतिशय या संघातील यंगस्टर खेळाडू हा सागर निरगुडा. इथे मासी उचली दिली गेले. घुमय आता आणली रट्ट का न होय दे गड्या. इथं मात्र आणली फटका मारायचा मात्र प्रयत्न केला जातो. बॅटचा स्विंग भन्नाट वेगने आहे परंतु चेंडूवर मात्र नजर नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते फलंदाजापासून. मात्र चेंडूला मात्र लांब ठेवलं जात आहे. गोलंदाज सागर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पाहू शकाल यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. भन्नाट वेगाने मात्र चेंडूची डिलिव्हरी केली जाते. सुरेख अगदी सुरेख गोलंदाजी गोलंदाज सागर कडनं. यावेळेस फटका चांगला आहे. कॅप्चर सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला चकमा देऊन आउटफिट करा. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. तर भूषण पावसकर साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. यावेळेस हल्ला चढवला गेला सागरवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती परंतु आता खराब चेंडू. यावेळेस पावला गेला पंच आमच्याकडे वळतात. या संध्याकाळच्या सत्रामध्ये वाईट चेंडू मात्र फेकला जातोय सागर कडून. आतापर्यंत चांगले चेंडू फेकलेत परंतु ह्या चेंडू मात्र खराब दिशा पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा वाईड असेल आणि आता मात्र गोलंदाजाला कॉलिंग दिलं जाईल वन बाउंडची. पुन्हा एकदा एक अवंत धाव जोडली जाईल.
विचार केला तर पहिले 4 चेंडू गोलंदाजाने अगदी टिचून फेकले गेले, त्याच्यानंतर मात्र खराब चेंडूची पिचिंग केली जाते. इथे मात्र निर्धाव आलाय, धावफलकावर धावा लावल्या जातात. 19 धावा विचार केला सागरचा, फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. त्या 7 मध्ये 3 वाईट फेकलेत आणि 1 चौकार आलाय. 12 चेंडू आणि 36 धावेची गरज विजयासाठी. अजूनही समीकरण मात्र मोठं नाहीये आणि छोटं देखील नाहीये. चला टीम मीटिंग नका घेऊ मित्रांनो, अंधार होईल. लगेच शतक लावून घ्या, लगेच दुसरा गोलंदाज द्यायचे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भानुदास निरगुडा आलाय. चला शतक लावून घ्या. इथे मात्र यष्टीरक्षण करण्यासाठी दीपक निरगुडाला पाहू शका. जिथं जिथं कमी तिथं दीपक निरगुडा मात्र पाहायला मिळतोय. भानुदास निरगुडा यावेळेस तिसरं स्पेल हाताळण्यासाठी आलाय मैदानामध्ये. 12 चेंडू 36 धावेची गरज. चला शतरक्षण लावून घ्या, जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो. क्लोज किपिंग मात्र केली जातीये. बेडसगाव विपक्ष खडकवाडी दोन्ही मात्र एकाच तालुक्यातील संघ आज मात्र एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कोटापाचा चेंडू भिरकावून दिलाय. शतक आहे सागरी मध्ये चेंडू उचलणार काय, मात्र थ्रोपैकी ऑन द स्टंप पाहायला मिळते. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. गोल फलंदाज पाहू शकाल आपण गणपतकडे. इथे मात्र ब्लँक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला जातोय. शरीराचा वेध लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. 1 धाव मात्र ऍड केली जाईल. आणखीन 1 धाव फलकावर लेग बाईच्या स्वरूपात धाव फलक पुढे जात आहे 21च्या घरामध्ये. अजूनही 34 धावेची गरज असेल टीम बेडसगाव संघाला. इथे मात्र समोर एस्टेनचा सापडला जातोय फलंदाज सुभाष. बॅक टू द डग आउट. डीजे न्यू बॅटर इन होतोय मैदानात. मंगेश पाहू शकाल जर्सी क्रमांक 18. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा आकडा. गोलंदाजी सुरेख होते. गोलंदाज भानुदास कडून अनुभव आहे, अनुभव पणाला लावला जातोय. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन. सुरेख झेल टिपला जातो. खेळाडू वृत्ती पहा, फलंदाजाने देखील स्वतः आवड दिलाय. ही माझं खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणा सर्वांच्या अंगी असावा, कारण कर्म कधी कोणाला चुकत नसतो मित्रांनो. एक वेळेस देव माफ करेल तुम्हाला, पण कर्म कधीच माफ करणार नाही. कर्माची फलं इथेच भोगावी लागतात आणि ती देव इथेच भोगून घेतोय. यावेळेस धक्का क्रमांक लागला जातो मैदानामध्ये 3रा. मंगेश मात्र बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये भगवान जातोय. कुठेतरी विचार केला बेडसगाव संघाचा तर सलामीच्या जोडीमध्ये मात्र परिवर्तन पाहायला मिळालं. नेहमी भगवान आणि राहुल सलामीला येत होते, त्याच्यानंतर मात्र गणपत आणि राहुल आले. इथे मात्र थोडीशी गणित कुठेतरी बिघडलं टीम बेडसगाव संघाचा आणि आता मात्र बॅकफुटवर येऊन ठेपला जातोय हा संघ. चेसिंग करत असताना तब्बल 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावफलकावर लावल्या जात आहेत. टीम बेडसगाव संघाच्या 21 धावा, अजूनही 34 धावेची गरज असेल विजयासाठी. इथे मात्र फटका चांगला आहे. शतक आयझेल खाली रवी चुकी नसेल. धक्का क्रमांक लागला जातो मैदानामध्ये.
चौथा तू चल में आया आणि हॅट्रिक संपादित केली जाते टी भानुदास कडनं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो भानुदास साठी. यावेळेस नवीन बॅटर इन होतोय ग्राउंड मध्ये पाहू शकाल आपण. एके उर्फ अंकुश उर्फ एके. इथे मात्र पुन्हा एकदा जागा भरून काढायची होती. षटक क्रमांक पाहता पाहता डोळ्यासमोरून तिसरं देखील निसटून गेलं आणि धावफलकावर धावा लावला गेला होता. फक्त आणि फक्त 21 म्हणजे विचार केला या गोलंदाजाचा तर फक्त 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज भानुदासने. सहा चेंडू आणि 34 धावांची गरज. आता मात्र एके दुखे से कुछ नहीं हो सकता. हवाई सफर मात्र इथे दाखवावे लागतील फलंदाज गणपत आणि अंकुशला. 6 चेंडू 34 धावा गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस गणेश हिंदोला उर्फ किंग. इथे मात्र पहिला चेंडू खराब डिलिव्हरी. वाईट चेंडूची मात्र सांगता केली जाते पंचांकडनं. पंच पाहू शकाल अतिशय गुणवंत एक खेळाडू देखील आहे अंकुश कुराडे. कुरापाडा गावचा हा खेळाडू आता मात्र आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पंचांच्या भूमिकेत पाहू शकता आपण त्याला. यावेळेस टप्पा चांगला आहे. अतिशय नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली गेली. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू येतोय. विचार केला टीम खडकवाडी संघाचा तर 3 स्पिनर काढले गेलेत. टेनिस क्रिकेटमध्ये स्पिनर खूप कमी पाहायला मिळतात परंतु कुठेतरी रणनीती असेल खडकवाडी संघाकडून कारण पेसचा गोलंदाजाला मात्र वारंवार मारलं जात आहे आणि स्पिनरला मात्र चकमा खातोय फलंदाज. यावेळेस हा येतोय बऱ्याचशा उशिरानंतर गणपतच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. निश्चितच लवकरच हल्दी सीझन देखील चालू होत आहे पण पेट्रोल महाग झाले. सायकल घेऊन जायला लागेल. तुम्हाला वाटत असेल पेट्रोल महाग झालंय मित्रांनो सरकार खूप हुशार आहे. सीएनजी पण महाग झाली आहे. आता इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत. आता लोक इलेक्ट्रिक गाड्या घेतील मग लाईटचं बिल वाढवलं जाईल त्याच्यानंतर पुन्हा पेट्रोल कमी होईल. जेल उडाले जे काही शतशक चुकी नसेल संघाचा संघनायक यावेळेस अनंता निरगुडा झेल मात्र टिपतो. धक्का क्रमांक लागला गेला मैदानामध्ये 5वा. गणपती इथे मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना पाहू शकाल आपण टीम बिडसगाव संघाचा. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानात गेलाय पंकज. चांगला मात्र चेंडू फेकला जातोय गणेश कडून
अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला गेलं तर खडकवाडी संघाच्या गोलंदाजाने मात्र इम्प्रेस केलं. त्यानंतर फलंदाजी करत असताना दीपक निरगुडाने देखील इम्प्रेस केलं. एका बाजूने डोंगर रचला गड्याना, काय खाऊन आलाय ठावा. यावेळेस हा व्हायचा परंतु दीपक निरगुडा जिथं कमी तिथं आम्ही असं सांगत असताना दीपक निरगुडा नवीन बॅटर जायचं लगेच मैदानामध्ये. रोहित आलेत इथे. मात्र फटका चांगला आहे परंतु सामना मात्र फिनिश होतोय. खडके संघ मात्र इथे विजय झालाय. तर उद्या यायचंय खडकवाडी संघाने. उद्या आपला सामना खेळवला जाईल.